आज तब्येत अजिबात बरी नव्हती, तुम्हाला आवाजावरून सुद्धा कळत असेल. त्यामुळे दिवसभर अंगावरतीच काढलं आणि संध्याकाळी हे आले की मग आम्ही दवाखान्यात जाण्यासाठी निघालो. मला एकाच डॉक्टरचा गुण येतो, त्याच्यामुळे त्यांच्याकडे आम्ही गेलो. अन्वी क्लिनिक म्हणून आहे इंदिरानगर येथे. तर तिथे डॉक्टर आलेल्या होत्या, इंजेक्शन घेतलं, मेडिसिन्स घेतले आणि हिंदवीचा वाढदिवस होता आज, म्हणून हिंदवीला गिफ्ट घेऊन डायरीमध्ये गेलो. तिच्या बड्डेला जायला आम्हाला लेटच झाला. मग वहिनीला सांगितलं होतं की बड्डे करून घे, त्यानंतर मग आम्ही येतो. 10-10:30ला आम्ही तिथे पोचलो. मुली खेळत होत्या छान आणि तिला गिफ्ट इतकं आवडलं की ती लगेचच खोलून खेळायला बसली. किती छान आहे ते. का ते आंघोळ करायचं हा मुलींचं आहे ते. खेळणं सगळं मुलींचं आहे ना. आणि बघू हे तुझ्या हातात काय हिंदवी? मुलगा गर्ल आणि बॉय आहे का? भांडायचं नाही. जेवण्याची बिलकुल इच्छा नव्हती, पण तरीही थोडं थोडं खाल्लं. पावभाजी आणि केक आणि पुलाव. त्यानंतर मग संध्याकाळी मुलींचा हट्ट होता. रात्री 11-11:30 वाजले यायला घरी. डायरेक्ट खत्री बंधू गाठलं आणि मग सगळ्यांनी आपापल्या फ्लेवरची आईस्क्रीम घेऊन एन्जॉय केला. आणि शर्वीचं आणि सावलीचं 11-12-12:30पर्यंत खेळणं चालू होतं. म्हणजे इथे बराच वेळ निवांत बसलो आम्ही. तुम्ही बघू शकता मोबाईलमध्ये 11:30 वाजत आलेले आहेत आणि ह्यांची इथं मस्ती चालली आहे. बघा किती अंधार आहे सगळीकडं. आणि हे एकच शॉप उघडं आहे खत्री बंधूचं. इकडे या नाश्ता आहेत. आम्ही इथेच येतो आईस्क्रीम खायला नेहमी, आमच्या घराच्या अगदीच जवळ असल्यामुळे. आता तुम्ही म्हणाल बरं नाही आणि आईस्क्रीम खायला आली आहे, पण मी नेहमी उलटंच औषध करत असते, म्हणजे लवकर बरं वाटतं मला. आणि घरी सगळं आवरून आल्यामुळे इतकं छान वाटतंय. तुम्ही बघा ही बेडशीट मी कॉटनची मागवलेली आहे मीशोवरनं. फक्त 343 रुपयाची किंग साईजची. हवी असेल तर लिंक टाईप करा, लिंक मिळून जाईल.